मराठा समाजाला आरक्षणाची गरज काय? भारतीय संविधानाचा जेव्हा आपण उल्लेख करतो तर बोलून चालत नाही, तर आपल्या वागण्यातही असला पाहिजे. आज आम्हाला गरज आहे म्हणून आम्हाला ते आरक्षण पाहिजे आणि दर 10 वर्षांनी हा रिव्ह्यू आतापर्यंत झाला का याचाही सर्वांनी एकदा विचार केला पाहिजे. आज मराठा समाजाचा जर आपण बघितलं गरज का, MBBSला जर नंबर लावायचा असेल 2-2, 3-3 लाख रुपये फीस आहे, कुठून आणणार? 12वीला 95%, 97% मार्क्स आहेत, पण का तरी नंबर लागत नाही? का लागत नाही? तर रिझर्वेशन नाही. गुणवत्तेचा निकष आपण कुठेतरी डावलतोय का, हाही आता आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि मुळात मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून ऑलरेडी OBCमध्ये आरक्षण होतं. मराठा समाजाला आरक्षणाची गरज काय यापूर्वी थोडासा एक आढावा घेईल. भारतीय संविधानाने ज्यावेळेस आरक्षण सर्व घटकांना दिलं, देताना त्याच्यामध्ये क्लॉज होता की दर 10 वर्षांनी याची रिव्ह्यू होईल आणि जी व्यक्ती प्रगत होईल तो वर्ग वरती त्यातून बाहेर काढण्यात येईल आणि जो अप्रगत आहे तो त्यात टाकण्यात येईल. म्हणजे जेणेकरून काय होईल की आरक्षणाचा जो मूळ उद्देश होता तो सफल होईल. पण आज आपल्याकडे असं झालेलं आहे की त्या काळात ज्यांना टाकण्यात आलं त्यांचं असं म्हणणं आहे की आता पिढीजात हे आमच्याकडे संपत्ती म्हणून राहणार. असं नसतं. भारतीय संविधानाचा जेव्हा आपण उल्लेख करतो तर बोलून चालत नाही, तर तो आपल्या वागण्यातही असला पाहिजे. दर 10 वर्षांनी जर असं वाटत असेल की एखादा वर्ग प्रगत आहे तो बाहेर जाईल, जो अप्रगत आहे तो मध्ये येईल, मग त्यात मराठाही आला. आज आम्हाला गरज आहे म्हणून आम्हाला ते आरक्षण पाहिजे आणि दर 10 वर्षांनी हा रिव्ह्यू आतापर्यंत झाला का याचाही सर्वांनी एकदा विचार केला पाहिजे. आजपर्यंत किती वर्ग प्रगत झाली, कोणाला प्रतिनिधित्व किती मिळालं, सामाजिक आर्थिक शैक्षणिक किती त्यांची उन्नती झाली, हाही अभ्यास व्हायला पाहिजे. आज मराठा समाजाचं जर आपण बघितलं गरज का, शैक्षणिक असेल आणि सामाजिकही असेल पूर्णपणे खच्चीकरण झालेलं आहे. MBBSला जर नंबर लावायचा असेल 2-2, 3-3 लाख रुपये फीस आहे, कुठून आणणार? जसं आत्ताच आमच्या भावाने सांगितलं की 80% मराठवाड्यातला जो काही आणि मराठा समाजातील जो काही बांधव आहे, शेतकरी आहे, ते आत्महत्या करत आहेत. काय करत आहेत की त्यांच्यासाठी 2 वेळेचं जेवण मिळवणं हे सुद्धा अवघड झालेलं आहे. मग त्या विद्यार्थ्यांचं, त्या पालकाचं, ते पालक त्यांच्या मुलांचं शिक्षणासाठी पैसा कुठून आणतील? या नैराश्यपोटी तुम्ही आता काही बघितलं असेल की काही मुलांनी आत्महत्या केला आहे. 12वीला 95%, 97% मार्क्स आहेत, पण का तरी नंबर लागत नाही? का लागत नाही? तर रिझर्वेशन नाही आहे. तर आम्हाला इथे यांना मिळताना आम्हाला असं नाही आहे. गुणवत्तेचा निकष आपण कुठेतरी डावलतोय का, हाही आता आपण विचार करणं गरजेचं आहे. ज्याच्यात गुणवत्ता असेल त्याला नक्कीच त्याच्यामध्ये संधी मिळाली पाहिजे. पण आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजातील शैक्षणिक जी गुणवत्ता असलेली जी मुलं आहेत त्यांना तो मिळत नाही. तो आरक्षणाच्या माध्यमातून मिळू शकतो. म्हणून आम्हाला शिक्षणासाठीही आरक्षणाची अत्यंत गरज आहे. आणि सामाजिक याच्यामध्ये जर आता विचार केला असेल की आता सामाजिकरित्या मराठा समाजाचं जसं पूर्वीचा जो काळ होता तो आता राहिलेला नाही आहे. तुम्ही जर विचार केला, आतापर्यंत मराठा समाजाने देण्याची भूमिका ठेवलेली आहे, कधी कोणाचं हिसकावून घेण्याची भूमिका ठेवलेली नाही आहे. आणि देताना त्या असा विचार केला मोठ्या भावाच्या भूमिकेतून, ज्यास ह्या मोठ्या भावाला गरज पडेल हे सर्व भाऊ आपल्याला मदत करतील. आज ती भूमिका OBCतले जे 18 पगड जाती ती घेत आहेत, पण जे स्वतःला OBCचे नेते म्हणून घेत आहेत, हे दुखणं त्यांचं आहे. त्यांना स्वतःची राजकीय जी वोट बँक आहे ती जपायची आहे. तुम्ही जर बघितलं असेल, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज भाऊ जरांगे पाटील दौऱ्यावर गेलेत. विदर्भातही आपण बघितलं असेल काही ठिकाणी मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणात त्यांचं स्वागत केलं आहे. त्यांनी तिथे मजारवरती जाऊन त्यांनी चादर चढवलेली आहे. त्याच्यानंतर OBC बांधवांची एक परिषद झाली, त्यामध्ये आत्ताच माझ्या सहकार्याने सांगितलं की हरिभाऊजी राठोड तिथं होते. मग OBC सोबत आहेत, राजकारणी म्हणतात की आम्ही बाजूनं आहेत, मग घोडं अडलं कुठं? आणि मुळात महत्त्वाचा प्रश्न असा की 50%च्या वरती आरक्षण सध्या देता येत नाही. जी कॅप लावलेली आहे सुप्रीम कोर्टाने, त्याच्यावरती कोणी किती म्हटलं की आम्ही देऊ ते शक्य नाही आहे. आणि मुळात मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून ऑलरेडी OBCमध्ये आरक्षण होतं. हे आरक्षण गेलं कुठं, नंतर कोणाच्या चुकीमुळे गेलं याचाही इथं आता आम्हाला शोधणं गरजेचं आहे. जसं आता मनोज भाऊंनी नंतर भूमिका घेतली की सरसकट मराठा समाज जे आहे महाराष्ट्रातला त्यांना आरक्षण मिळावं. का मिळावं? कारण तुम्ही जर विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्रात गेलात तर तिथल्याही काही लोकांच्या ज्या नोंदी होत्या त्या दाबून ठेवण्यात आलेल्या होत्या. आज त्या भागातल्या लोकांनी त्या नोंदी मिळत आहेत, तर तीही जे मराठा बांधव आहेत त्यांना येतं. आणि ते पूर्णपणे जरांगे पाटलांचं त्यासाठी आभार मानत आहेत की तुम्ही आमच्यासाठी एक देव म्हणून आलात आताच्या काळामध्ये. की एक कुठीतरी अशी एक भूमिका घेतली, आमच्याकडे कागदपत्र होती पण त्याला हे नाही, त्याला ते नाही, जे काही क्लॉज टाकले होते ॲक्टमध्ये त्यांनी GRमध्ये, त्यामुळे ती मिळत नव्हती. पण मनोज भाऊने ज्यावेळेस ही भूमिका घेतली, कुठेतरी ज्यांच्या सापडल्यात त्यांच्या घराला देण्याची सुरुवात कुठेतरी एक थोडीफार झाली होती. पण त्यातच आता शासनाचा काही लोकांनी विरोध केल्यामुळे ही जे काही कक्ष ती बंद करण्याची सुरुवात केली. मग आता बंद जर करत असेल तर कसं मिळणार आहे? मिळतच नाही आहे. आणि ते एक दाखला जरी मिळाला तर सर्वांना तो दिला जात नाही आहे. त्याच्यामध्ये अजून बऱ्याच काहीतरी त्यांनी छोटे छोटे क्लॉजेस टाकून त्याला अडचणी निर्माण केली जाते. आणि मुळात जर ती दिली असती तर मग कक्ष का बंद केले जातात?
आणि हे जर चालू असेल मनोज भाऊने हा मुद्दा भरसभेमध्ये घेतलाच नसता. मग कुठेतरी शासनच आता मराठा समाजाची फसवणूक करते. एकीकडे ज्यावेळेस गिरीश महाजन उपोषणस्थळी आले होते, मनोज भाऊंना त्यांनी शब्द दिला होता की आपण याच्यावरती योग्य उपाय काढू आणि करूत. आज तेच म्हणतायत की देणं शक्य नाही, हे नाही, तेच त्यांचे शब्द फिरवत आहेत. मग येणारं शिष्टमंडळ जे होतं हे नुसतं राजकारण करण्यासाठी आलं होतं का वेळ मारून येण्यासाठी आलं होतं, याचंही सर्व राजकारणी आता मराठा समाजाला उत्तर द्यावं. आणि यांना जर वाटत असेल की आम्हाला पाहिजे तसं आम्ही खेळूत, आम्हाला पाहिजे तसं करूत, जसं आता तुम्ही बघितलं असेल की सारथीसारख्या ज्या संस्था मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी निर्माण करण्यात आली होती, तिचं मोठ्या प्रमाणात खच्चीकरण करण्याचं काम सुरू केलेलं आहे. एक मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आणि ती समिती पाहिजे ती निर्णय घेईल. जी बॉडी ॲटॉनॉमस होती अशी एक तिच्यावरती पॅरल सिस्टम निर्माण केली आणि त्याच्यामुळे जे काही लाभ मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मिळत होते, कारण त्या बॉडीला तो अधिकार तो काढून घेण्यात आला. मग तुम्ही कुठल्या बेसिसवर म्हणता की आम्ही हे दिलं, आम्ही मराठा समाजाला ते दिलं? हे साफ पूर्णपणे दूरफेक करायचं, मिळतच नाही आहे काही. सरसकट याच्यासाठी की गरजवंत जो मराठा आहे यांची संख्या आता मोठ्या प्रमाणात आहे. उरलेला 10% जो प्रगत व्यक्ती म्हणजे सरसकट पूर्ण व्यक्ती प्रगत आहे मराठा समाजातील, याचं असं उदाहरण आपण घ्यायला नाही पाहिजे. आज जर आपण बघितलं काही प्रस्थापित घराण्यांमध्ये जी सत्ता आहे ती टिकून राहिलेली आहेत आणि उर्वरित मराठाचा आहे तो पूर्णपणे विस्थापित झालेला आणि देशोधडीला लागलेला आहे. आणि ही जी मंडळी आहेत ही कुठल्याही प्रकारचं मराठा समाजाकडे लक्ष देत नाही आहेत. आणि सरसकट देत असताना प्रत्येक घटकाला याच्यामध्ये न्याय मिळावा ही भूमिका मनोज भाऊंनी घेतलेली आहे. मराठा समाजातील जो तळागाळातला आहे, ज्याला मिळालं पाहिजे. आणि मनोज भाऊंनी वेळोवेळी सांगितलेलं आहे ज्याला गरज असेल तो अर्ज करेल तरच मिळेल. मी आपल्या याच प्रश्नाला जोडून म्हणजे कायद्याच्या भाषेतूनच उत्तर द्यायला मला वाटतं संपर्क असेल. कायद्यामध्ये एक नोंद आहे आपल्याकडे, ज्या व्यक्तीचं उत्पन्न 8 लाखांच्या आतमध्ये असेल त्याच व्यक्तीला रिझर्वेशनचं सर्टिफिकेट मिळतं. त्यासाठी सर्वात प्रथम त्या व्यक्तीला आर्थिक निकषावर 8 लाखाचं जे उत्पन्नाचं सर्टिफिकेट आहे, आतमधलं आहे माझं, हे काढावं लागतं. त्यामुळे ही जी काही लोक आहेत ती मंडळी आपोआपच त्यातून बाजूला पडतात. आणि हा निकष फक्त सध्याला जे प्रचलित आरक्षण घेत आहेत त्यांनासुद्धा लागू आहेत. असं नाहीत की नवीन येणार आहेत त्यांना लागणार आहेत. जे पूर्वीचे पण OBC असतील, कोणी SC ST असतील त्यांनाही तो लागू आहे. आणि फक्त मराठा समाजाला लागणार असं नाही आहे. मग याचं असं म्हणणं ते मला तर वाटतं हास्यास्पद आहे की 50वाल्याला मिळेल का 5वाल्याला मिळेल का. ज्याची आर्थिक निकष जो पूर्ण करेल, जी नियमावली आहे तर त्यांना सर्व जे त्याच्यामध्ये बसेल त्या सर्वांना प्रमाणपत्र सर्वांना सरसकट मिळणार. ती पूर्णपणे अफवा आहे. म्हणजे उगाच काहीतरी म्हणजे बोलायला नसलं की एक समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी काहीतरी वेगळं बोलायचं आणि आपली पोळी भाजून घ्यायची, हा तो निकष आहे. मुळात मी त्यांनाही म्हणेल की अशी दिशाभूल करण्यापेक्षा सर्व समाजातील लोकांनी थोडाफार कायद्याचाही थोडा अभ्यास केला पाहिजे की ज्यांच्याकडे आर्थिक निकषाची पूर्तता जो करू शकेल त्याच व्यक्तीला ते सर्टिफिकेट मिळतं. 8 लाखाचं त्याला आपण कॅप लावलेलं आहे शासनाने. त्यामुळे उगाच कोणी आता संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक सांगतो, मी ग्रामीण भागात सगळ्या समाजाचे लोक, मराठा, दलित, मुस्लिम, चांभार, कुंभार सगळे गोडी गोविंदाने राहते. आता मराठा आरक्षण चालू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण मागणी चालू आहे. या आमच्या पाठीमागं सगळे समाजाचे लोक आहे. दलित समाजाचे लोक आहे, धनगर समाजाचे लोक आहे, कुंभार समाजाचे, साळी माळी तेळी 17 पगड जातीचे लोक आम्हाला पाठिंबा देतात. विषय राहिला या राजकीय लोकांचा. राजकीय लोकांनी एक भूत घातलं, जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम. पण मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे, आम्ही खाली गोरगरीब लोक गोडी गोविंदाने राहतो. पण या महाराष्ट्रामध्ये एक राजकीय जात निघली तुम्हाला सांगतो. याच्यात छगन भुजबळ, शरद पवार साहेब, एकनाथ शिंदे ही वेगळी जात. आणि मी ग्रामीण भागातल्या मराठा समाजाला, सगळ्या समाजाला सांगू इच्छितो का मित्रांनो, आपण सगळे एक आहे. ही जात वेगळी, ही जात आपल्यामध्ये भांडणं